रामराम मंडळी, शेवटी झालं ते झालंच. कारण आई वडिलांची इच्छा होती की रोज बोलायची, दिवसातून एकदा तर केस कापून घे, केस कापून घे. मग काय त्यांच्या चिपऱ्या कापून घेतल्या, पण केस कापताना खूप वाईट वाटत होतं. दादांना म्हणलं थोडी केस कापा, फक्त नाद मिटवायला बरं का, लई कापू नका. कसं आहे, केसांचं दुःख फक्त पुरुषालाच माहिती असतं, पण आई वडिलांची इच्छा पूर्ण करायची. मग म्हणलं चला आता आपल्या कांद्याला येडा करून येऊया, कारण कांद्याची काय परिस्थिती आहे काय नाही बघायला गेलो. तोपर्यंत मित्रांनो तिथं गेला असताना काही महिला कांदा खुरपीत होत्या, त्याचबरोबर आमच्या वहिनी तिथं कांदा खुरपीत होत्या. मित्रांनो खरं कांदा बघायला गेलो, कांद्यात एवढं तण होतं मित्रांनो. ठीक आहे, शेती म्हणलं की तण आलंच, पण मित्रांनो एवढ्या उन्हात तानात काम करतायत ना की जीवाची पर्वा नाही करत. पण आज कांद्याला 5 रुपये किलो भाव चालू आहे. विचार करा ना, आज बिस्लरीची बॉटल घ्यायचं म्हणलं तरी 20 रुपयाला आहे, वडापाव घ्यायचं म्हणलं तरी 15 रुपयाला आहे. पण शेतकऱ्याच्या कांद्याची किंमत फक्त 5 रुपये. कसा जगायचा ओ शेतकरी? मग चला म्हणलं, तिथं आमच्या वहिनी बी होत्या. म्हणलं वहिनींची जरा फिरकी घेऊया. पण कशाचं काय, त्या वहिनींची फिरकी घेता त्या वहिनींनीच माझी फिरकी घेतली. पण आमच्या वहिनीला मात्र शॉपिंगचं लई टेन्शन आलं बरं का, कारण कांद्याला बाजार नाही, शॉपिंग करणार कशी काय. मग त्यांना मी एकच सल्ला दिला, यंदा शॉपिंग करू नका. ते तर म्हणले श्यामदाजी तुम्हाला निमित्तच पाहिजे होतं. पण मित्रांनो खरं आहे ना, तुम्हाला एक सांगतो, शेतकरी हातबल झाला हो. कर्जमाफीचं नाव घेतलं की महिला म्हणली त्या कर्जमाफीचं तर नावच काढू नका हो. त्या महिला काय बोलतात ते ऐकवतो बरं का तुम्हाला, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. आणि ही सत्य परिस्थिती आहे बरं का. काय कशाने देऊ, कांद्याला बाजार नाही. मालकीन म्हणते तुमचं 10 दिवस गाडल्यात, त्या मोदीला आणा माझ्यापाशी, मी कशाने ह्यांचे पैसे देऊ. बरोबर आहे, बरोबर आहे. बाजार नाही. अहो काल कर्जमाफी झाली ना. कर्जमाफी झाली, काय डोला त्या कर्जमाफीचा करतो. कर्जच नाही यांचं, काय माफ व्हायचं. बरोबर आहे. अरे लय कॉमेडी बाबा, लय 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 खरंच. पण शेतकऱ्याच्या जीवनाची कॉमेडी झालेली हे बघा ना. तर इकडं आमच्या लाडक्या वहिनीने आमची फिरकी घ्यायला चालू केले. पण हा लॉग जरी असला तरी शेतकऱ्यांकडे बघा, शेतकरी हातबल झालाय हो. शेतकऱ्याला पश्चाताप यायला लागलाय, शेती करतोय का काय बघा. खरंच त्याच्या तोंडाला नुसती पानं पुसू नका. एवढ्या उन्हाचं तुम्ही खुरपीत आहे. त्यांचा ब्लॉग होतोय शूट. कुणाचा? आमच्या शूटिंगची तुम्ही ना काळजी करू. आम्हाला काळजी होय, आम्हाला काळजी नाही. हात मोजे, स्कार्फ, डोक्यात टोपी, अंगात शर्ट,